सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीत भडका उडालाय। पालिका निवडणुकीवरून मंत्री शिवेंद्रराजे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं। प्रत्येकाचा मान सन्मान ठेवा, ताकदीप्रमाणे जागा द्या असं शंभूराज देसाई म्हणाले। तर पाटणमध्ये जो निर्णय होईल तोच निर्णय मेढा नगर पंचायतीत होईल असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। पुणे यायला आम्हाला तिघा नाही, मित्र पक्षांची चिन्ह लागली, मित्र पक्ष लागले, मग आता का नको? म्हणून मी काय म्हणतोय, मान सन्मान ठेवा प्रत्येकाचा, त्याच्या ताकदीप्रमाणे जागा द्या तर महायुती होईल। पण त्याला जर असा घोडा घालायचा प्रयत्न केला, दमदाटी करायचा प्रयत्न केला, दादागिरी करायचा प्रयत्न केला, आम्ही शिवसैनिक आहे, शिवसैनिकांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे। म्हणून मी आक्रमक असं नाही, पण मी एवढंच म्हटलं की आमच्या शिवसैनिकांना दिवसाचा जर कोणी प्रयत्न केला तर मग त्याला सुद्धा आम्ही तसंच तसं उत्तर देऊ। काहींनी येऊन इथं सांगितलं की महायुती हे मी काय उत्तर त्या गोष्टीवर दिलं नाही। पालकमंत्री म्हणले की वा महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये, आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही। पण आमचं एवढंच म्हणणं आहे, पत्रकारांना पण मला सांगायचं की जसं भास्कर पाटणमध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेढ्यामध्ये होईल। आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे, तुम्ही त्याप्रमाणे वागा, कारण ते पालकमंत्री आहे।